नमस्कार. लाईफ विथ नीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझं दुपारनंतरचं काही रुटीन असतं, मुलांना स्कूलमधून आणल्यानंतरचं ते ते आणि त्याचसोबत काही किचनमध्ये आपला जो कामाचा वेळ असतो, तर त्या वाचवणाऱ्या काही टिप्स असतात. तर त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला भरपूर अशा युजफुल किचन टिप्स आहेत, तर त्या मिळतील. तर आत्ताच मी मुलांना घेऊन आल्यानंतर त्यांना दुपारी आल्यानंतर काही ना काहीतरी खायला बनवायचं असतं. कधी-कधी खायला बनवून देते, तर कधी-कधी फ्रुट्स वगैरे असतील तर ते पण देते. तर आज फ्रुट्स खायचे होते, त्यामुळे मी सगळ्यांनीच फ्रुट्स असे कट करून घेतले आणि त्याच्यानंतर संध्याकाळची पण काही तयारी होती स्वयंपाकाची, ती पण करायची होती. कारण आणि त्याचबरोबर भाज्या आहेत, तर त्या पण काही निवडून ठेवायच्या होत्या. कारण वेळ सकाळी असो किंवा संध्याकाळी घरात आपल्याला भरपूर कामं असतात. असं काही सकाळी थोडी घाई असते कारण वेळेमध्ये द्यायच्या असतात गोष्टी आणि संध्याकाळी थोडीशी कमी असते. पण घाई किंवा कामाची गडबड ही असतेच नेहमी. पण जर आपण या सर्व जे कामांचं नियोजन आहे ना, ते अगदी योग्य पद्धतीने केलं ना, तर ही जी धावपळ आहे ना, ती आपल्याला कमी करता येते आणि आपला वेळ आणि आपली एनर्जी दोन्हीही आपल्याला सेव्ह करता येते. तर मी फ्रुट्स वगैरे करून घेतले आणि त्यानंतर मला भाजी वगैरे निवडायची होती. त्यासाठी मी बसणार होते. तर त्याच्यामध्ये काय होतं, की आपल्याला वीकमध्ये जे पण मील प्लॅनिंग आहे, ब्रेकफास्ट असेल, टिफिन असेल किंवा संध्याकाळचं असेल जेवण, तर कोणत्या दिवशी कोणती भाजी बनवायची हे जर मील प्लॅनिंग आहे, तर ते प्रॉपर करायला हवंय. आणि त्याच्यासाठीचे लागणारे ज्या आपल्याकडे भाज्या आहेत, कारण काय होतं आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक वीकमध्ये वेगवेगळ्या भाज्या आणतो, नेहमी-नेहमी त्याच नाही. त्यामुळे जेव्हा पण आपण भाज्या आणतो ना, त्याच्यानंतरच आपल्याला हे प्लॅनिंग करायचंय आणि शक्यतो आपण डायरीचा वगैरे जर यूज केला ना, तर आणखीन सोपं काम होऊन जातं आणि आपण भाज्या ज्या आहेत आणलेल्या, त्या स्वच्छ करून आपण अशा हवाबंद काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवल्या ना, तर त्या अगदीच छान राहतात. त्यामुळे शक्यतो असे डबे वापरायचेत आणि त्याचबरोबर जे मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, की मी काही कॉटन बॅग मागवलं होतं, ज्याच्यावर पिक्चर आहेत, की त्याच्यामध्ये कोणती भाजी आहे, हे पण आपल्याला ते वरचं चित्र बघून कळतं. तर त्या तशा बॅग जरी असतील ना, तरी पण आपल्या भाज्या अगदी छान राहतात आणि आपल्याला वीकमध्ये कोणत्या दिवशी कोणती भाजी करायची, कोणता नाश्ता करायचा आहे, हे नियोजन पण होतं आणि आपल्याकडे ज्या भाज्या आहेत, तर त्या ही अगदी सगळ्या वापरल्या जातात पूर्ण आठवड्याच्या. कारण काय होतं, एखादी भाजी आपल्याकडे आहे आणि आपलं काही नियोजन नाही, तर ती जर पिशवी जर खाली राहिली ना फ्रिजमध्ये, तर ती तशीच राहून जाते आणि मग त्या भाज्या खराब होऊन जातात. त्यामुळे हे मील प्लॅनिंग खूप अगदी गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर रात्रीच्या भाज्या चिरून ठेवायच्यात. म्हणजे जसं की गवारी वगैरे असेल, तर आपण आधीच निवडून ठेवू शकतो. पण जर भेंडी वगैरे बनवायची असेल, तर आदल्या दिवशी रात्री आपल्याला चिरून डब्यामध्ये भरून ठेवली ना, की सकाळीचा वेळ जो आहे, तर भाजी चिरण्याचा किंवा स्वच्छ करण्याचा तो वाचतो. आपली भाजीही पटकन होते, चपाती भाजीचा टिफिनही पटकन होतो. त्याच्याबरोबर बघू शकता तुम्ही, मी आत्ता जे आहे ते मुलं आल्यानंतर त्यांचे टिफिन वगैरे आहेत आणि आमची संध्याकाळच्या चहाची काही भांडी आहेत, तर ती सगळी साफ करून ठेवते. कारण टिफिन जर स्वच्छ करून क्लीन करून ठेवले ना, तर सकाळी-सकाळी आपल्याला घाई होत नाही आणि शक्यतो मुलं आल्यानंतर आपण टिफिन लगेच साफ करून ठेवले असतील ना, तर अगदी रात्रीच्या आपलं जेवणानंतरच्या भांड्यापर्यंत ते टिफिन चांगले कोरडे होतात. त्यामुळे आपल्याला ते साफ करून एका जागी एका बॉक्समध्ये मी ते ॲक्चुअली भरून ठेवते. त्याच्यामुळे काय होतं, सकाळी-सकाळी घाई होत नाही टिफिन भरण्याची आणि मुलांनाही सवय असल्यामुळे मुलंही ते टिफिन जे आहेत, तर ते पॅक करून घेतात जर असे साफ केलेले आणि एकत्र ठेवलेले असतील तर. तर त्यांचे टिफिन भरतात. त्यामुळे आपला जो वेळ असतो टिफिन भरण्याचा किंवा काही, तर तोही वाचतो. कारण मुलांना मला स्कूलमध्ये सोडायला जावं लागतं. कारण मी त्यांना व्हॅन किंवा बस वगैरे असं काही लावलेलं नाहीये. मग माझी थोडीशी धावपळ असते. त्यामुळे मग मी ह्या गोष्टी आहे ना आधीच सोयीस्कर करून ठेवते. त्यामुळे सकाळी-सकाळी माझी घाई पण होत नाही आणि मुलंही सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः आवरतात. त्याच्यानंतर आजची काही टिप्स आहे, की आपल्याला सकाळच्या भाजीसाठी लागणारी जी आलं लसूण पेस्ट असते. काही जण आलं लसूण पेस्ट वापरतात आणि आमच्याकडे बऱ्यापैकी वेळा लसूण खोबरं म्हणजेच लसूण खोबरं, त्यानंतर त्यामध्ये आलं, थोडीशी कोथिंबीर अशी जी पेस्ट आहे, तर ती मी करून ठेवते. तर बघू शकता तुम्ही, आत्ता पण माझ्याकडची संपली आहे. त्यामुळे ती मी बनवून ठेवणार आहे आणि ती थोडीशी जास्तीची बनवते, म्हणजे एक 2-3 दिवस पुरेल इतकी बनवून ठेवते. आणि कोथिंबीर जी आहे ना, तर काही-काही कोवळी कोथिंबीर असेल ना त्याची देठं, तर ती देठं मी सेपरेटली काढते. त्यामुळे मग ती हे लसूण खोबरं वगैरे वाटताना त्याच्यामध्ये उपयोगी पडतात. तर ती पण मी आधीच आणल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवली होती. त्यामुळे मी आता किती घाई असली तरी पटकन असं बनवून घेता येतात.
कट करून झालं की आणि आलं लसूण पेस्ट असेल किंवा लसूण खोबरं असेल जे काही बनवलेलं असेल ना मसाला भाजीसाठीचा, तर तोही मी अशा काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवते, जेणेकरून तो अगदी छान राहतो, खराबही होत नाही. आणि आपल्याला सकाळच्या घाईमध्ये आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठीचा जो वेळ असतो ना, काय होतं ते करायला जरी 5 मिनिटं असतील ना, तरी सकाळी तेवढेच 5 मिनिटं मिळणं म्हणजे खूप कठीण होऊन जातं. कारण मुलांचं आवरून परत स्वयंपाकाचं बनवून टिफिन बनवायचा आणि त्यांना सोडायचं याच्यामध्ये जो टाईम असतो ना, तो अगदीच खूप घाईचा असतो. त्याच्यामुळं ही बरीचशी तयारी जी आहे ना, ती मला हेल्पफुल होते. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत, या टिप्स आहेत ना, ह्या मी स्वतः आधीच अनुभवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी त्या शेअर करते तुमच्यासोबत. त्याच्यानंतर सगळा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं ना, की मी रात्रीच किचन आहे तर ते स्वच्छ करून त्यानंतर भांडी वगैरे जे आहेत ते साफ करून ठेवते. कारण काय होतं, सकाळी जर ह्या गोष्टी करत बसलो ना, तर सकाळचा वेळ तर नसतोच. पण सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे सगळं असं किचन अस्ताव्यस्त दिसलं किंवा भांडी वगैरे पडलेली असतील, खरकटी वगैरे, तर आपल्याला पूर्ण दिवस जो आहे तो अगदी निगेटिव्ह एनर्जी देणारा ठरतो. त्यामुळे मग रात्रीचं सगळं स्वच्छ केलं ना, की सकाळी उठल्या-उठल्या आपल्याला अगदी किचन बघितलं ना, की खूप फ्रेश वाटतं आणि कामाचा उत्साहही आपला दुपटीने वाढतो. त्यामुळे शक्यतो स्वयंपाकघर आहे ना, ते रात्रीचंच आवरून ठेवलं ना, की बराचसा आपला वेळही वाचतो आणि आपल्यालाही सकाळी कामाचा उत्साह वाढतो आणि छान वाटतंही. त्याचबरोबर संध्याकाळी मी झोपण्यापूर्वी सकाळी जे पण बनवायचं आहे काही कडधान्य वगैरेची भाजी, तर मी ते सुद्धा किंवा नाश्त्यासाठी काही डोसा वगैरे बनवायचा असेल कडधान्याचं, तर ते मी आदल्या दिवशी रात्रीच भिजत ठेवते. म्हणजे सकाळचा जो काही आहे ना, तो पटकन डोसा वगैरे नाश्त्यासाठीचा तो बनवता येतो. कधी-कधी बॅटर जे आहे डोशाचं, इडली डोशाचं, तर तेही मी आधीच बनवून ठेवते. ते बऱ्यापैकी वेळेला मी सॅटर्डे संडेला बनवते. कारण का संडेला मुलांना इडली खायची असते आणि मग बॅटर जे आहे तर त्या आठवड्यामध्ये 1-2 वेळा यूज होईल इतकं तर बॅटर नक्कीच बनवून ठेवते. आणि याच आणि यामध्येच बऱ्यापैकी वेळेला मी माझ्याकडे एक डायरी आहे. त्याच्यामध्ये मी माझं वीकली मील प्लॅनिंग आहे तर ते करत असते. आणि वीकली मील प्लॅनिंग आहे ना, ते असं केलेलं जरी असलं तरी कधी-कधी आपल्याला काही वेळेला ना चेंजेस करावे लागतात. कारण एखाद्या दिवशी कोणी आलं तर त्यासाठी काहीतरी वेगळा मेनू करावा लागतो. मग त्यावेळेस आपण आपला जो त्या दिवशीचा मेनू आहे तर तो स्किप करू शकतो किंवा त्याच भाज्या वापरून आपण काहीतरी नवीन वेगळा असा पदार्थ बनवू शकतो. किंवा दुसऱ्या दिवशीचा मेनू आहे तर तो आपण आदल्या दिवशी करू शकतो. असं काही ना काहीतरी चेंजेस करत असते मी. आणि एक मील प्लॅनिंगचा चार्ट आहे, तर तो पण मी जशा पण माझ्याकडे भाज्या आणेल मी आठवड्याच्या, तर त्यावेळेस मी तो चार्ट आहे, तर त्या भाज्या कुठल्या-कुठल्या आहेत, तर त्या बघून मग बनवत असते. तर असा एक छोटासा व्हिडिओ होता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ.